आई पण काल नाही बोलली मच्छी बनवा आज बुधवार पण आहे. पण आणले बारीक आहे ही मच्छी आणलेली आहे मलाडच्या मार्केटमधून. वाघ्याचे लोक बघा कसे वेटिंगला बसले. नाहीतर जास्त तेल असेल ना तर मसाला सगळा हा वरचा ना. तर हे बघा हे आपलं आजचं जेवण आहे. काहीतरी चुकून एकत्र बसलं तर, नाहीतर प्रत्येकाचा टायमिंग वेगळा वेगळा आहे. तर कुणालचे बाबा बघा चाललेत बाजारात. पिशवी देते. आज ना मच्छी खायची आमच्याकडे. बरेच दिवस झाले मच्छी नाही बनवलेले. चांगलं जेवण असं बनलेलंच नाही, त्याच्यामुळे मग आज ते मार्केटला जातात मच्छी आणायला. बघू आता काय आणतात ते. काय देऊ थोडंसं काहीतरी बोला, सगळेजण बघतायत. काय बोलूया असं. मॉर्निंग आज सकाळ लवकर झाली आपली, उशिरा झालेली आहे. आज सुट्टीचा दिवस ना. उशिरा झालाय. बघूया आज मच्छी खाणे का दिन आहे. सगळ्यांना घरामध्ये मच्छी खायची. दिवस झाले, खूप दिवस झाले. किती दिवस झाले मच्छी नाही खाल्ली. दिवस पण नाही महिने म्हणेन. महिना झाला. आई पण काल नाही बोलली मच्छी बनवा आज बुधवार पण आहे. मग ते चालले जाण्याला. मग त्याला पिशवी येते. मी आली असते पण माझं काम बाकी आहे ना घरात. काय काम कधी होत नाही, काम कधी संपत नाही. काम मिळालं आणि काम काढायला नको. मग खूप वेळ झालं, सगळ्यांना लेट होईल मग जेवायला. बाकी काय नाही. चला लवकर या. फोन करा काय काय घेता येते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज म्हटलं चला तुमच्याशी एक रेसिपी शेअर करते. बरेच दिवस झाले नाही फारसं काही दाखवायला जमलं, पण आता झालं आहे सगळं व्यवस्थित. आपलं सामान वगैरे लावून झालेलं आहे, त्याच्यामुळे आज वेळ आहे. तर कुणालच्या बाबांना मच्छी घेऊन आता आलेले आहेत. आत्ता झाले 1-2 मिनटं झाले. जरा पाणी वगैरे पितात ते. आणि मग तुम्हाला मी दाखवते काय काय मच्छी आणलेली आहे ती. आणि झटपट एखादी रेसिपी ना शेअर करते तुमच्याशी. तर सगळ्यात आधी वाघ्या आणि शेरू यांना तुम्हाला दाखवत्या. तर ही बघा ही मच्छी आणलेली आहे त्यांनी. काय आणले? सुरमई, पापलेट कापायची आणि पापलेट कापून पण आणले. बारीक आहे ही मच्छी आणलेली आहे मलाडच्या मार्केटमधून. बारीक म्हणजे छोटे आहेत, मीडियम. कापून का घेते असं मी कापायचे 40 रुपये मागायला. कापायचे वेगळे पैसे असतात. म्हटलं आपणच कापूया ना. 40 रुपये झाडाला. बघ कुणाल बाबा काय बोलतो, झाडाला का पैसे. चला मग आता काय याचं बघूया. हे जरा साफ वगैरे करून घेतो. 20 रुपयात तिने दिला कापून, मी कापून घेतले आहे ना. अच्छा. आणि ह्याचे 40 रुपये. 40 रुपये मागायला. म्हणजे बरं, म्हणजे कटिंग करायचे पण पैसे घेत. म्हणजे गावी नाही पैसे घेत ना कटिंग करायचे. नाही गावाला फ्रीमध्ये असतं ना. नाही फ्री होतं गावाला. चला आता हे जरा साफ बीफ करूया. 40 रुपये वाचवलेत कुणालच्या बाबांनी मच्छी साफ करायचे. आमची वेळी तर बघा तुम्ही, ही अशी वेळी ना कोणाकडे नसेल. एवढी मोठी वेळी आहे घेतलेली. कोणी लोकांकडे असते. हा कोणी लोकांकडे. हां जमते जमते साफ करायला जमते. जमते म्हणजे काय, आम्ही काय साफ करू. घाण काढायची आतमध्ये. घाण अशी गेली शिरी पिशवीचे म्हणून तर ठेवलेलं आहे. असं गेली आता धुतलं की झालं. सर आता हे पटापट कापून घेतो. आतमध्ये घाण असतं ना ते सगळे. घाण काढायला नको. काय बारीक मासे बिशे खाल्लेले असतात. हे बघा आपले चंगू मंगू मस्तपैकी झोप काढून उठले. तर आत्ताच कुणालचे बाबा आता आले ना, तर त्या बेलचा आवाज गेला ना तेव्हा झोप काढून उठलेत. आज त्यांची आंघोळ पण झालेली आहे दोघांची. एकदम फ्रेश आहेत. वागू ए वागुडी, ए बुबुडी, ए बुबुडी बारीक खोलू. ए बुबुडी, ही बुबुडी ना आमची खाली खाली बघून ना अशी, म्हणजे खूप वेळ ती अशी बसून आहे ना बघत असते. त्याला आवडतं खाली बघायला. आवडीचं काम आहे त्याचं. आणि आपल्या शेरूचं माहिती काय काम आहे? आवडीचं झोपा काढायचं. आणि आज तर आंघोळ झालेली आहे तर काय आज झोपाच काढतोय शेरू आपला. तुम्हाला मी दाखवते. हा बघा कसा लोळत पडलाय. बांधून अशासाठी ठेवले कारण आता ती मच्छी आणलेली आहे ना, आणि मग मच्छीचा वास गेला मग ते साफ करून देणार नाही, त्याच्यामुळे असं बांधून ठेवले. बघा किती झोप आहे डोळ्यावरती. 1 नंबर झोपाळू आहे हा झोपाळू. त्याला लय झोप येते. आणि आज आंघोळ घातलं त्याच्यामुळे जरा जास्तच झोप येते ना. सकाळपासून तो गाईच करतोय आज. ते लहान बाळ कसं आंघोळ झाल्यावर झोपतं तसं आहे ते.
हे बघा ब्लँकेट कुठं आणि तो कुठं असं सगळं लोळत असतो. थोड्या वेळाने त्याला सोडते. मच्छी साफ करून झाल्यानंतर. चला बेटा मच्छी आणले आज. शेरू मच्छी खायची ना आज. हे बघा मच्छी आणले बघा. आहे ना डोळ्यावर झोप किती आहे. झोपू त्याला आराम करू दे. तर इथे मॅरिनेशन करायचं चालू आहे. तुम्हाला मी ना पापलेट फ्राय म्हणजे मी कशी करते ते पटकन दाखवते. मसाले बघा काय. हळद घेतले, थोडासा तिखट मसाला, मीठ आपल्या चवीप्रमाणे आणि आलं लसूण आणि मिरची. म्हणजे मिरच्या कमी टाकलेल्या आहेत फक्त नावाला. आणि हे आपले मच्छी पापलेट आणि हे डोक्यात त्याचा रस्सा करणार आहे मी. आणि हे फ्राय करायचे. आणि आंबटसाठी हा लिंबाचा रस. अगदी सगळं एकत्र करू चालेल. सगळं लावून ठेवायचं अर्धा तास. म्हणजे आपल्या मच्छीला छान अशी टेस्ट येते. ते मसाले पण कर एकत्र. तर कुणालच्या वेळेला लावून देतात. पापलेट आमच्याकडे आवडतात ना सगळ्यांना. हे तर व्यवस्थित असे लावून आहे ना एक अर्धा तास ठेवून देते मॅरिनेशन करायला. मसाले चांगले हे झाले ना त्याचं काय टेन्शन नाही. व्यवस्थित लागले मसाले ना चव चांगली येते. कोकमाचा रस असेल ना तर कोकमाचा रस पण तुम्ही टाकू शकता. म्हणजे लिंबाचा वापर केला मी. ऑप्शनल आहे. आपल्याकडे जे असेल ते लावायचं. आंबट. हां आता कोकम होते आमच्याकडे पण म्हटलं त्याला लिंबू लावूया. लिंबाने पण छान टेस्ट येते. आंबट काहीतरी लावायचं थोड्या वेळाने. तर ही बघा ही मच्छी आपली मॅरिनेशन म्हणजे झालं अर्धा तास होऊन गेलं आहे. इथे मी तळण्यासाठी बघा काय ते रवा घेतलेला आहे, मीठ, हा तिखट मसाला, हळद हे सगळं आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं. आणि आंबट तुम्हाला माहिती आहे मगाशी लावलेलं आहे त्याच्यामुळे वेगळं असं काय टाकायची गरज नाही आहे. चला पटकन काय करूया फ्राय करून घेऊया. फ्राय बघा तवा ठेवला आहे. त्यात थोडंसं तेल टाकते. तेल जर कमी टाकायचं. एकदम जास्त टाकलं ना मग तो मसाला असतो ना आपण जो लावतो ना हा मसाला तो सगळा महिना सुटून येतो. त्याच्यामुळे तेल जरा कमी टाकायचं तव्यावरती. आता हे सगळं मिक्स करून घेते. आणि ही एक एक मच्छी अशी लावून घ्यायची. कमी तेलातच तळायची म्हणजे मसाला मग चांगला असा व्यवस्थित हा जो आहे ना रवा वगैरे तो चिपकून राहतो. तांदळाचं पीठ असेल ना ते पण तुम्ही असं लावू शकता. तांदळाच्या पिठात पण छान होते. पण रव्यामध्ये एकदम कुरकुरीत होते. हे अशी. आणि जास्त तेल गरम नाही करायचं. म्हणजे तेल आपलं हलकं गरम असेल ना तेव्हाच ती तेलामध्ये टाकायची. तेल गरम असेल ना तर सगळा मसाला सुटून येतो. आता तेल बघा गरम आता होत आलंय. आता हे असे सगळी पटापट टाकून घेते मच्छी मी. वाघ्याचे लोक बघा कसे वेटिंगला बसले. त्यांना मच्छीचा वास गेलाय ना. दोघं जण कधीपासून किचन मध्ये काय हलत नाही ते. वाघ्याचा आव नको. वाघ्याचा आवाज नाही. खूप मला हैराण केलं त्याने मगापासून होते. मच्छीचा वास गेला ना नुसते उड्या मारत होते. वाघी तिथे आऊ नको बेटा. वाघ्या चावायचं नाही. खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे तुला खाऊ बाबा. माझा मच्छी जरी का जेवायला देणार खाऊ देणार माझ्या वाघ्याला. मग शेपटी घालते ती ते खायचं. शांता मग झाली नाही बस तिथे बस. ही बघा आता एक बाजू ना शेकून झालेली आहे कमी तेलामध्ये. बघा मसाला आहे ना चिपकून. नाहीतर ना जास्त तेल असेल ना तर मसाला सगळा हा वरचा ना सुटून येतो. तर आता अशा प्रकारे आपण अशी खरपूस त्यांना भाजून घेऊया मच्छी. आता थोडंसं फक्त साईडने मी तेल आहे ना सोडते. तवा जरा लहान वाटते. थोडंसं साईडने तेल. आता एक बाजू शेकली का मच्छी आपली
रेडी झाली. हा बघा, हा रस्सा केला आहे मच्छीचा. आणि ही आपली शेवटची मच्छी. आणि इथं कुणालचे बाबा भाग्या आणि शेरू यांना पहिला जेवायला देतात. हे बघा, हे बघा वेटिंगला वाघ्या रे वाघ्या, एक नंबरचा मांस खाव आहे. आता होईल 1-2 मिनिटामध्ये. डाळ नाही बनवली. झालं का रे? ए निघाला जेवायला ये भोप्या. झालं जेवण ये रे. आणि हा बघा कुणाला नाश्ता नाही सलाड बनवतो. मी वाटतं नाश्ता बनवतो बोलते. त्याला म्हटलं सलाड का पटापट जेवायला. तर हे बघा, हे आपलं आजचं जेवण आहे. घ्या हे कुणालच्या बाबांना, कुणाला घेतलं का. आणि जेवायला बघा 2घच जण. हे 2 जण जेवून झालेत. अगं खाली बसायचं खाली. तर आमच्याकडे की नाही जेवणाचा कोणाचा टाईम टेबल नसतो. आता सगळ्यांना फोन लावून झाले जेवायला या जेवायला या, तरी पण कोणाचं काही ठिकाण नाही. आता 2:15 वाजलेत. जो तो आपापल्या कामाला आहेत असं आहे ते. त्याच्यामुळे मुंबई फिवर. गावी कसं एकत्र बसून जेवायचं ना, तसं नाही. ते असं नाही होत जास्त. काहीतरी चुकून एकत्र बसलं तर, नाहीतर प्रत्येकाचा टायमिंग वेगळा वेगळा आहे. तुम्हाला सर्वांना बघा प्रश्न पडला असेल ना, पण आहे जे आहे ते आहे. त्याच्यामुळे ह्यांना म्हटलं तुम्ही जेवून घ्या. अजून म्हटलं किती वाट बघणार ना, कारण बाकी सर्वांना यायला अजून जातील अजून अर्धा तास जाणार प्रत्येकाला. त्याच्यामुळे ह्यांना म्हटलं जेवून घ्या तुम्ही. जेवण पण गार होतं आणि आता मी पण जेवून घेते. हे बदलाव बघ्या शेरू कशी झाली मच्छी, जरा टेस्ट. मच्छी खूप छान झाली. फ्राय मच्छी आज रेसिपी दाखवली. त्यांना माहिती नाही, ते झोपले होते ना मगाशी कुणालच्या बाबा. फ्राय मच्छी तू खातो एकदम टेस्टी झाले. 2 का 3 तुकड्या खाऊन झालेला नाही टेस्टी झाले. कारण मी पण आता टेस्ट करून बघते ना, एकदम मस्त भारी लागते. मॅरिनेशन केलेलं ना, त्याच्यामुळे एकदम चवीमध्ये खूप फरक पडतो मॅरिनेशनमध्ये. मसाला लागतो. बस झालं, मला नको जास्त. चला मी पण जेवते आता. पण काय एवढंच की माणसं जरा कमी होतं, त्याच्यामुळे जरा चुकल्यासारखं वाटतं. सगळेजण असले की जरा बरं वाटतं ना जेवायला. तेच ना, काय करू शकत नाही. प्रत्येकजण कामाला गेले काय करणार. आता ते येतील 3-4 वाजता, कधी येतील तेव्हा जेवतील. त्यांचं काही ठिकाणं नाही. हां म्हणजे अर्धा तास सांगतील आणि मग येतील 2 तासांनी, असं सगळं आहे. त्याच्यामुळे हे आपण आपलं जेवायचं आणि सगळं काम करून घ्यायचं. असं जेवण मग साईडला करून ठेवायचं. भाग्याचे एकदम जाम झोपलेले आहेत. आणि आता सगळं किचन किरे माझं आवरून झालं आहे. आणि अजून 2 माणसं जेवायची बाकी आहेत, अजून आलेले नाहीत ते. आता वाजलेत 4 संध्याकाळचे. येतील सावकाश. आणि कुणालचे बाबा आराम करतात. तर असं सगळं आहे. तर चला आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. बाय बाय सर्वांना.